मी 20 फूट चावला, मी मान्य करतो, पण कधी मी जिंकण्यासाठी नव्हता चावला तो, भांडण करून काय नाही. एक सरांचं म्हणणं होतं की 20 फूट चावणं हे ते आमचा उजवीचा बैल होता. डावीने आम्ही बक्कासूर सोबत डावीने घालून फायनल राहिलो. म्हणजे लक्ष नंतर जो स्पीड असेल तर त्याच बैलाला बक्कासूर अशी होती जिंकायची. पण कसं काय की म्हणजे किती काय केलं तर सरपंच, तो बी सरपंच 30 फूट चावून बाबा मथुरची सरची गाडी पळून मारावी, आता ज्याचं जळतं त्यालाच कळतं, खाली ओढ नका. शेवट काय कर्माची फळ बघायच्याच. तर मी कमी दिवसातला ड्रायव्हर. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय गर्णिकीच्या मैदानावर. गर्णिकीच्या मैदानावर छोटे ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. गाडी हाणाय कधीपासून सुरुवात केली तुम्ही? मी काय लय जुना ड्रायव्हर नाही, मी आता नवीनच चालूच आहे. एक 1.5-2 वर्ष झालं असते. 1.5-2 वर्ष. पहिली गाडी कुठली आणली काय? आपला घरचा बैल होता शिवा म्हणून. आता बैल ऍक्सिडेंट मध्ये आमच्याकडून म्हणजे दगावला, त्या बैलाची फर्स्ट टाइम गाडी आणली होती आणि त्या बैलाने आपले स्वप्न पूर्ण केल्यात. आता किती जणांची गाडी आणता तुम्ही? आता म्हणजे टॉपचे जर म्हणल्या गेले, करंजे पुलचा बाजी असेल, आपला लारा असेल, पहिलवानचा कन्हैया असेल, आता चालू बक्कासूर असेल, परत निंबाळकर सरांचा सर्जा हाणलाय, सगळी टॉपची भारत हाणलाय, कोळ्यात 1 नंबर केले भारत. गर्णिकीचा राजा महत्वाचा. राजाचा पळ कसा आहे? 1 नंबर. दोन्ही खांदे बाहेरचा. दोन्ही खांदे. म्हणजे लोक म्हणजे कसं होतं, डावीने त्याला जास्त स्पीड आहे, उजवीने कसं स्पीड आहे? मी फर्स्ट टाइम त्याला उजवीने बाहेरून हाणलाय ह्याच्यात आपल्या पलटण मध्ये. गाड्या खांदा बदलून आतापर्यंत गाड्या किती आणल्या? जी बैल पळू शकत नाही तुम्ही आता, सुरुवात तुमच्यापासून तुम्ही असे. करंजे पुलचा बाजी घोड्या बैलातला बैल, एक उजव्या खांद्याचा बैल होता. फर्स्ट टाइम डावीने म्हणजे पळवलाच मी डावीने बैल, तो दोन्ही खांदे बाहेर झाला. लारा आमचा उजवीचा बैल होता. डावीने आम्ही बक्कासूर सोबत डावीने घालून फायनल राहिलोय. म्हणजे गर्णिकीचा राजा सगळी म्हणजे डावीचा बैल, मी उजवीने बाहेरनं पळवला. राजाचं उजवीचं स्पीड जास्त लागते. दोन्ही खांदे बैल तेवढाच पळतो. वांगीत सगळी म्हणाची भारत उजवीच आहे, मी डावीने बाहेरनं पळवलाय फायनलला. भारतला हा डावीने बाहेरनं पळवलाय. आपला दैवत गोयकरांचा टेस्टर काय तो उजवीचा सगळी म्हणते. मी किकवीला डावीने बाहेरनं पळवलाय, बाहेरनं सेमीला. म्हणजे हे अनुभव एक प्रकारे. म्हणजे ह्या क्षेत्रात समजा बकासूरवर कंटिन्यू मी गाडी बांधता, म्हणजे गाडी बांधली जाते, एका बैलावर ताण येतो कसा बांधल्यानंतर? काय वाटतं तुम्हाला? येतो की, पण त्या बैलाला आज आहे ना, मी आज म्हणजे आज नाही म्हणत मी, मोठ्या लक्ष नंतर जो स्पीड असेल तर त्याच बैलाला बकासूरला. पुढच्या रानात बकासूरला पुरणारा बैल तुमच्या अंदाजानुसार कुठला? बैलच नाही त्याला. म्हणजे जर असेल बैल तर बैलावर गाडीच बांधायची, कुठला घाला त्याला बैल, गाडीच बांधायची बकासूरवर. गाडी बांधलीच पाहिजे पुढच्या रानाला ठेव, खाली बिन वर बी. बरं, त्या दिवशी सरपंच आणि बकासूर आणि इकडं मथुर आणि सर्जा म्हणजे आणि गर्णिकीचा राजा पण पलीकडे होता. तर काय म्हणजे काय झालं ते नक्की? म्हणजे कसं होतं, तासात गाडी गेली, काय झालं नक्की? काय नाही, आता 8-30 लीड होती, म्हणजे सेमी होता तो, म्हणजे फायनलच होता मोठा. चारी मला वाटतं 7ची गाडी टॉपच्या होती. इकडे 1 नंबर तासावर गर्णिकीचा राजा आणि विजय मदनेचा सरदार होता. 2 नंबर तासावर भूपतराव होता राजा आणि पालवे साहेबांचा नंद्या होता. 3 नंबर तासावर सरांचा सर्जा आणि राहुलबाईंचा मथुर होता. 4 नंबर तासावर सरपंच आणि हे होता बकासूर होता. 5ला बी गाडी चांगली होती, 6ला बी गाडी चांगली होती. म्हणजे आठीची ती काय अनुभव, म्हणजे कसा अनुभव आला, ती काय वाटत होतं तुम्हाला? काय नाही म्हणजे आशी होती जिंकायची, पण कसं काय की म्हणजे किती काय केलं तर सरपंच, तो बी सरपंच उजव्याच खांदाचा बैल, तो बी बैल उजव्या खांदा कुणाला मारता. पिस्टन आणि ती गाडी किती पळते, पिस्टन डावीने तो उजवीने लय गाडी पळते. तर आम्ही डेअरिंग केलं तर डावीने घालायचं, बैल 2 म्हणजे बैल तासात गेला. उलटा झोपला होता उलटा त्यावेळेस तासात गेल्यामुळं परत तासात वर काढूच तरी पण चांगली पळत. खोल असल्यामुळे जर त्याला लवकर निघता झालं नाही. तर लवकर निघाला असता तासात तर काय नाही, काहीतरी झालं असतं. 19-20 काहीतरी झालं असतं, म्हणजे सामान तरी उतरलं असतं, काहीतरी झालं असतं 19-20 मध्ये. बैलगाडी क्षेत्रातला अनुभव काय सांगतात? म्हणजे क्षेत्रामध्ये कसं माहितीये का, म्हणजे एक प्रेमच महत्वाचं का, तर नाही का गावातला 1-2 व्यक्ती असतो फक्त शहर क्षेत्रामध्ये, पूर्ण गावाला नाद नसतो. बरोबर, त्या गावातले एक त्या गावातले एक, ते एक युनियन तयार होती, म्हणजे एक संघटना, म्हणजे नाही का एक प्रेम मित्र एक. आणि मला असं कळतं की माझं वय कमीच आहे, माझ्या शहर क्षेत्रामध्ये माझी ओळख बी चांगली झाली आणि मला माणसं बी चांगली भेटल्यात. एक म्हणजे जीव लावणारी माणसं आहेत, अशी स्वार्थी पोटी कोणच नाहीत, निस्वार्थी माणसं आहेत. बरं, आता लोक म्हणून सरांचा आणि छोट्या ड्रायव्हरचं काय खटाकलं, पण तुम्ही खांद्यावर हात टाकून फिरताय,
काय नाही म्हणजे शरीर क्षेत्रामध्ये भांडणं करून काय होत नाही. भांडणाला तसं कोण कोणाला कमी नसतं. महत्वाचं नव्हतं. पण ह्यात भांडणं करून काय नाही. एक सरांचं म्हणणं होतं की बाबा शिपूट चावणं हे ते त्या बी गोष्टीला आपला विरोध आहे की बाबा हे खरंच चुकीचं आहे. पण मी बी शिपूट चावला मी मान्य करतो. पण कधी मी जिंकण्यासाठी नव्हता चावला तो बी. माझे जे 2-3 व्हिडिओ व्हायरल होते का त्या जिंकण्यासाठी नव्हत्या. सर पण तासामध्ये गेलता आणि खोल तास असल्यामुळे बैल लवकर होत येतच नव्हतं. किती काय केलं बघ एक स्पीडचाच बैल आला. बैल जर पडला भेटला असता तर बैलाला धोकावत झाली असती. तर मग ते पडून वेदना असतो ही थोडी 1-2 सेकंदाची वेदना चालते. तुरला बी लागला असतं त्यात बैला 100% लागला असतं. म्हणून आपलं वर यावं कमीत कमी. हा कमीत कमी मी म्हणत नाही की शिपूट चावून बाबा मथुरची सरची गाडी पळून मारावी हे उद्देश नाही. आपला ते वरती येऊन आपलं त्यांनी कमीत कमी आपलं वर यावं थोडं दुखापत म्हणजे होणार. हा म्हणजे थोडक्यात तसंच जर पळत राहिला असतं तर बैल पडला असता. दुखापत होणार. व्हायरल होती आता लक्ष्मणराव आजा कोणाला स्पीड थोडं आहे का बरोबर आहे. तो बी 1 नंबर जाते 1 नंबरचाच बैल आहे ना. आज इथं फायनल राहिला म्हणजे 1 नंबरचा. तो बी तासात गेलता. मी फक्त शिपूट धरलं की बैल हीच वरती आला. तो बी बैल वाचलाच ना. म्हणजे शिपूट चावणं म्हणजे काय जिंकण्यासाठी नव्हतं चाललं तो बैलाला दुखापत होणार म्हणून. पण आज सरांचं काम आहे शेवट सर बी नाही का भांडले लढले कशासाठी की ही विरोधात चाललंय म्हणजे नाही का जे आपल्या बैलगाडी शर्यती चालू होण्यावेळेची नियमाटी लागू होत्या ही नियमाटी म्हणजे ह्यात नियमात बसत नाही. ती शिपूट चावणे मारणे हे काय नियमात बसत नाही. आणि ती कृत्य घडल्यामुळे सरांनी आपलं ती लावून धरलं होतं. पण सरांची आमची काय माझी सरांची काय भांडणं नाही. दुश्मनी अजिबात नाही मित्र. दुश्मनी आपली कोणासोबतच नाही. कोणासोबतच नाही. खालनं कमेंट करणार काय सांगतात तुम्ही? काय हो का कमेंट करणारच कसं आता ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बरोबर आहे मित्रांनो. रोज जे अड्ड्यात आहेत त्यांनाच कळतं ते. घरी बसून कोणी काय करणार कमेंट. काय 299 रिचार्ज मारायचा आहे 1.5 GB आल्याला ते संपवायचंय. मग ते कसं कमेंट करून हे करून संपवणार आहेत. फॅन लोक असतात काय एक बक्कासूरचे फॅन असतील मथुरचे फॅन असतील सरजीचे असतील बैलाचे असतील ड्रायव्हरचे असतात आमच्या बाजीचे आहेत लाराचे आहेत फॅन लोक असतात. ज्याला त्याला काय वाटतं किंवा आमचा बैल जिकाव प्रत्येका तर त्या बैलानं पळून जिंकलं पाहिजे. तुम्ही कमेंट करून जिंकणार कमेंट करून नाही जिंकणार. म्हणजे तुमचं प्रेम आहे तुमचं प्रेम राहू द्या बैला असं. पण काय बी कमेंट करून नाही ना म्हणजे काय होतं माणूस बदनाम होतो या गोष्टीत. लाईव्ह आता आज मला म्हणायचंय जेवढे अड्ड्यात माणसं नसतात त्यापेक्षा डबल माणसं लाईव्ह बघतात. बरोबर आहे. लाईव्ह 3 पट असतं ते. म्हणजे आज अड्ड्यात कुठली गोष्ट झालेली आपल्याला कळत नाही. पण आपण घरी गेल्यानंतर आपली घरचे सांगतात अड्ड्यात काय काय झालंय. म्हणजे लाईव्ह नंतर कळतं ना. म्हणजे काय होतं एखाद्याची बदनामी होती या गोष्टीतून. एखादा वरती चालला असेल ना 100% त्याला मी म्हणतो प्रोत्साहन करा तुम्ही त्याला वरती जाऊ द्या खाली ओढ नका. शेवट काय कर्माची फळं भोगायच्याच. तर मित्रांनो पाहू शकता छोट्या ड्रायव्हरची बाजू त्यांनी मांडली. कसं असतं काय गोष्टी होत राहतात की कमेंट करून म्हणजे भांडणं लावण्यापेक्षा एक चांगल्या प्रोत्साहन दिलं तर अजून माणूस वर जाईल. 100%. तर धन्यवाद. त्यांना लांब जायचं आहे. गाव कोणतं तुम्ही? कोराळे. घरची परिस्थिती कशी आहे काय? नाही आपली घरची परिस्थिती म्हणजे हाय म्हणजे लय बी खराब नाही लय बी चांगली नाही. म्हणजे कसं होतं अनेक काळात ज्यावेळेस म्हणजे ही पण वस्तुस्थिती आहे की बघत असतो आपण की छोटा ड्रायव्हर म्हणजे आता टॉपचा ड्रायव्हर आहे पण अजून पण गोरगरिबाच्या गाडी बसतात. 100% म्हणजे असं नाही की म्हणजे माणसं म्हणतात की बाबा ह्या मोठ्याच गाड्या आणतात. माझं आतापर्यंत तुम्ही बघा मी मोठ्या गाड्या आणतो बी आणि 90% बारक्या गाड्या आणतो. म्हणजे मी फक्त पळणाऱ्या बैलाच किंमत देत नाही मी माणसाला बी किंमत देतो. म्हणजे माणुसकी पण पाहिजे. माणुसकी बी असते आपल्यापाशी म्हणजे नाही का असं. आणि आपण असं की पैशासाठी कुठलंच काम करत नाही का तर म्हणजे माझा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला अनुभव असेल तर मी कमी दिवसातला ड्रायव्हर. कमी दिवसातला? हा म्हणजे मी अनुभव बी बराच घेतला आणि गाड्या बी 1 नंबरच्या आणल्या. आता तुम्ही फिक्स गाडी कोणाची आणता काय? लाराची बाजीची आणली फिक्स म्हणजे अजून बी तुम्ही गाडी फिक्स आणतो बाजीची लाराची आणतो कन्हैया असेल. 3 गाड्या फायनल आल्या तर काय ऍडजस्ट करायच्या म्हणजे ती पण माणसं समजून घेते ती महत्वाची. 100%. तर धन्यवाद मित्रांनो. असंच छोट्या ड्रायव्हरला यश अजून जास्त यावं. धन्यवाद.